हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वल्फो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. सो यात मी माझ्या घरच्या कामांना सुद्धा लागली आणि आज जरा खूप वेगळं वाटत आहे बिकॉज 2 आठवडे आम्ही मॉर्निंगला जिम नाही केली, इव्हनिंगला केली बिकॉज यानाला बरं नव्हतं. म्हणून मग आम्ही जर सकाळी उठतो ना तर ती पण आमच्यासोबत होती, म्हणून तिची झोप व्हायला पाहिजे म्हणून आम्ही संध्याकाळी जिमला जायचं. आणि प्रणवसुद्धा ऑफिसला जात नव्हता, त्यांनी पण ते 2 डेज जे त्याला ऑफिसला जावं लागत होतं ते त्यांनी वर्क फ्रॉम होम घेतलं होतं आणि आज प्रणव ऑफिसला सुद्धा जातो आहे. तर ते एका वेळेस सगळं काही आलेलं आहे, म्हणजे मॉर्निंगला जिम झाली आणि आता प्रणवचा टिफिन, तर सगळं गोंधळ सुरू आहे. तर चला, मी तेवढ्याच वेळेस फटाफट माझा स्वयंपाक करून घेतला आणि आईबाबांचा सुद्धा टिफिन पाठवून दिला. काय जिया ना थोडी आहे घरी. बाय. मी रे, तू नाही. नाही, मला भरपूर काम आहे. हां, लास्ट वीक पण नाही गेला आणि त्याच्या आधी सुट्टी होती. नाही, एक सुट्टी होती तर तू मग एकच दिवस जाऊन आला होता. हां, तर ती पण तर गेली तुझी सुट्टी. 2 ऑक्टोबर आणि दसरा दोन्ही गेला. हां, बाय. अच्छा, करतात का आता? हो हो हो, बाय बाय. येस, चला, प्रणव गेलाय ऑफिसला आणि झियानाला आज जिममध्ये गेलो होतो तेव्हाच झियानाला आईबाबांकडे ठेवलं. माहिती नाही प्रणवने सांगितलं की नाही सांगितलं तुम्हाला. तर आम्हाला ॲक्च्युली लेट झालं, भाजीचं घ्यायचं होतं आणि आमच्या दोघांचे फोन डेड होते, म्हणजे बॅटरीच नव्हती आमच्या फोनमध्ये, म्हणून मग घेताच नाही आलं. त्यातच 5 to 10 मिनिट्स 15 मिनिट्स टाईमपास झाला तर 8:45 झालं घरी येता. म्हणून मग झियानाला काही घेतलं नाही आणि मग फोन करून सांगितलं त्यांना की आम्ही डिरेक्टली घरी आलो. तर ती जर घरी राहिली ना तर ती इथे राहिली, मी एकटी. जर प्रणव घरी नाही राहिला आणि माझ्याजवळ एकटी राहिली तर ती मला माझे कामं करू देत नाही. आणि सेम तसंच आहे, बाबा जर घरी नाही राहिले आणि जर आईजवळ ती आहे तर ती आईला कामं करू देत नाही. तर आणि बाबांजवळ आणि प्रणवजवळ खूप व्यवस्थित राहते ती, म्हणजे ते लोक घरी पण राहिले ना तरी ती खेळते, असं नाही आहे की त्यांच्या पाठी लागेल. ती माझ्या आणि आईच्याच पाठी लागते, आम्हाला कामच नाही करू देत. म्हणून मग बाबांचा टिफिनसुद्धा पाठवला. आईंचा आज फास्ट आहे तर म्हणून मग झियानाचा आणि बाबांचा दोघांचा टिफिनसुद्धा पाठवला. आणि आज दिवसभरात मला भरपूर असे कामं आहेत बिकॉज सॅटर्डेला, आता कमिंग सॅटर्डेला, आज आहे थर्सडे आणि सॅटर्डेला परवाच किटी आहे आणि ह्यावेळेस किटीचं होस्ट मी आहे, मी आणि प्रगती. तर ती आजारी असल्यामुळे ती येऊ शकत नाही, तर म्हणून मग मला सगळं जाऊन फाइंड आउट करायचं आहे. 1-2 प्लेस फाइंड आउट पण झालेले होते, पण मग वेळेवरचे सगळ्या गोष्टी थोडेफार चेंजेस आले त्याच्यामुळे ते एक्झिक्यूट झालं नाही जे प्लेस फायनलाइज केली होती. म्हणून मग आज जाणार आहे आणि आमच्या एरियामध्ये जितके पण कॅफेज आणि रेस्टॉरंट्स आहेत तिथे जाऊन सगळी इन्क्वायरी करू आणि मग जे सगळ्यांच्या बजेटमध्ये बसेल ते एक फायनल करू आम्ही. तर येस, नवीन एक्सपिरियन्स आहे. याच्या आधी मी किटी अशी नाही केलेली आहे. आता एक नवीन अजून एक ग्रुपची स्टार्ट झाली आहे, पण ती घरच्या घरीच असते बिकॉज आमचे सगळ्यांचे लेकरं 1-2 वर्ष 3 वर्ष अशा रेंजमध्ये, म्हणजे ह्या एज ग्रुपमध्ये आहे, त्याच्यामुळे बाहेर जाणं पॉसिबल नाही आहे. पण ही बिल्डिंगची किटी आहे, ह्या बिल्डिंगची स्पेशली. तर ही मी ॲक्च्युली लोकांची मॅक्सिमम लोक आहेत, म्हणजे 26 बायका आहोत आम्ही, तर ते घरी तर करणं पॉसिबलच नाही आहे, म्हणून मग आम्ही दर महिन्याला बाहेर जातो. तर येस, चला बघू. सॅटर्डेला खूप सारं फन आहे आणि खूप साऱ्या गोष्टी अशा अरेंज करून ठेवलेल्या आहेत, बघू कितपत एक्झिक्यूट होतं बिकॉज लेट्स सी, बघू. आणि त्याच दिवशी प्रणवसुद्धा बाहेर जाणार आहे, ते कुठे हे तुम्हाला सॅटर्डेलाच कळेल, त्याचा काय प्लॅन आहे. तर येस, चला मग. साड्या बिड्या हां, नवीन कॅफेज माहीत असतात आपल्याला, असं तो माहीत असते. हां, ही गदी आहे का गही? नाही, अच्छा, फोल्डेबल पोरांसाठी. हां, अटॅच आहे त्याला ना, आपल्या काही कामाची नाही. पण आता हे नाही म्हणा, वुलन वुलन आहे ना. हो
अच्छा हां हां, हे वेगळं. हे तुझं टॉर्च सुरू आहे फोनचा. काय आहे गं हे? अच्छा लेमनचं ज्यूस काढायचं. हे अगरबत्ती. हो, आपल्या इथे मच्छर येते तर ठेवू शकतो आपण. तर हे एक्झिबिशन बेसा स्क्वेअरला आहे, अगदी पटेल लॉनच्या बाजूला. आणि इथून अजून 20 डेज पुढे ते एक्झिबिशन राहणार आहे. जर तुम्हाला कोणाला यायचं असेल तर तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता, बिकॉज वेगळ्या वेगळ्या स्टेट्समधून लोक आलेले आहे. इथे आपले स्टॉल त्यांनी लावलेले आहे. भरपूर दिवसांनी पेंडिंग असलेलं काम मी आज पूर्ण केलं इथे. आणि गाडीचे टायर चेंज केले. तर मी ब्रिस्टोनचा टायर टाकला. हा 8080ला मला एक टायर पडला, तर मी 4ही टायर रिप्लेस केले. अनफॉर्च्युनेटली माझा व्हॉईस इथे काही रेकॉर्ड झालेला नाही. तर मी 3 ब्रँडबद्दल इथे सांगितले, योकोवा, ब्रिजस्टोन आणि कॉन्टिनेंटल. तर मी ब्रिजस्टोन इथे सिलेक्ट केला. आणि खरंच इथला अनुभव खरंच खूप छान होता. त्यासोबतच त्यांनी मल्टिपल सर्व्हिसेससुद्धा मला फ्री ऑफ कॉस्ट दिली. तर त्यामुळे मी रेफर करेल की तुम्ही अजमेरा त्रिमूर्तीनगरला जा आणि तुम्ही तिथनं तुमची गाडीची सर्व्हिसिंग और तुम्ही तुमचे टायर इथे चेंज करू शकता. त्यासोबतच त्यांनी बॅटरी चेकअप आणि ह्या सगळ्या गोष्टी तिथे मला करून दिल्या. खरंच खूप चांगला अनुभव होता. आणि तुम्ही बघू शकता टायर एकदम ब्रँडेड न्यू लागलेले आहे. त्यासोबत तिथे व्हील अलाइनमेंट आणि बॅलेन्सिंग केलं आणि त्याचे रेटसुद्धा अगदी रिजनेबल होते. त्यासोबत मी ऑइलसुद्धा टाकलं गाडीच्या इंजिनमध्ये. खरंच खूप चांगला अनुभव होता. मी तुम्हाला प्रिफर करेल की तुम्ही इथे जा आणि एक वेळेस तुम्ही तुमच्या गाडीची सर्व्हिसिंग किंवा टायर रिप्लेसमेंट, व्हील अलाइनमेंट और बॅलेन्सिंग तुम्ही इथनं ट्राय करू शकता. आणि सगळं आपल्या डोळ्याच्या पुढे होते. चला तर मग तू हे काय घालून आली? काय घालून आली तू हे? बघू मला, बघू बघू बघू, ड्रेस बघू दे ना मला. हा ये इकडे, मामाकडे. अरे बापरे, तू काय घातलं हे? ड्रेस कोणी घालून दिला? माईनी घालून दिला. माईनी घालून दिला, पण तू घालून मागितला तो ड्रेस है ना? हा, तू घालून मागितला ना हा ड्रेस. काय केलं दिवसभर? काय केलं? कोणाचा आय कार्ड आहे तो? कोणाचा आय कार्ड आहे? झियानाचा नाही, डॅडीचा. तुझा दुसरा आहे. तुझा तुझ्या बॅग मध्ये, स्कूल बॅग मध्ये तुझा. हा बापरे. आणि झियाना इंडियन वेअर ड्रेसेस इतके आवडतात घालायला. कबर्ड मधनं काढून काढून सगळे घालून मागतात. आणि प्रणव आहे थकलेला. होय बापरे. जेवण रेडी आहे? हो, मी तर पाणीपुरी खाऊन आली. अरे भाग्यशी त्यासोबत गेली होती ना बाहेर, मग आम्ही दोघींनी पाणीपुरी खाल्ली. माझी इच्छा होती पण मी नाही दीपाली सोबत. हा झालं झालं झालं. काही पण स्वतः खाऊन येतो कधीतरी. कुठेच काहीच नाही. चला, गुड इव्हनिंग एव्हरीवन. आता जसं की तुम्हाला माहित होतं, झियानाला मी पिक केलं आई बाबांकडनं आणि आता जस्ट घरी पोचलो. जेवणसुद्धा झालेलं आहे, पण बाहेरून एक राऊंड मारून येतो कारण दीपालीसोबत मला टाईम स्पेंड करायचा होता. त्यामुळे चला तर मग दीपाली झियाना रेडी झालेला आहे. मी सुद्धा ऑफिसच्याच जे कपडे घालून गेलो होतो त्याच कपड्यांवर आहे. आणि चला जाऊ आम्ही बाहेर. काय करू, मोस्टली आम्ही एक राऊंड मारून येऊ. काही जास्त करू नये आणि जास्त काही फिरू नये. थोडं चेंज मिळून जातं आणि एक फॅमिली टाईम, थोडं बोलणं, दीपालीसोबत झियानासोबत लवेबल टाईम आम्ही स्पेंड करू. मी स्पेंड करू, मला आवडतं. चला तर मग अजून गाडी खरंच खूप छान चालत आहे, एकदम स्मूथ. हां, आता अजून त्याला एक्सपिरियन्स करू. आणि ते म्हणाले की 1500 किलोमीटरपर्यंत तुम्ही आम्हाला रिव्ह्यू देऊ शकता. काय केलं ह्या चप्पलला असे होते ना, असे. हो, ते काढलेले आहे का चप्पल? तोडले माहिती आहे मला. कुठे गेले म्हटलं तर पूर्ण घाबरून गेले, तिकडे पडले. ठीक आहे, काय नाही, खूप यूज केली बेटा चप्पल. बरं बरं बरं, काय नाही मग मी असंच विचारलं तुला. मी रागवलं थोडी तुला, घाबरून गेले.
थकली का जियाना आज? कुठे झोपली होती तू? पाण्यामध्ये झोपली होती? केस धुतले माईनी, आंघोळ केली. डान्स कसा केला तू? आबाने रेकॉर्ड केला ना फोन मध्ये. डान्स कसा केला तू? खूप नाचली जॉनी. येस पप्पा. डान्स केला म्हणजे पेन कसं करता? कौन है दुनिया का बादशाह, यीशु है उसका नाम. चला आम्ही निघालो तो वॉकला आणि आता आम्ही पोहोचलो दहीपुरी खायला. प्रणव जेवण सुद्धा झालेलं आहे तरी प्रणवला आता दहीपुरी खायची. आणि जियाना काय खाणार आहे? जियाना काही नाही. जियाना आम्हाला बघणार आहे की आम्ही कसं खातो. हो ना जियाना? जियाना मी जस्ट आत्ताच वरण भात खाल्लेलं आहे. हा हो. तर आम्ही याच्या आलं चला तिथे दहीपुरी आहे. इच्छा होत होती आज दही कचोरीच खायची माझी, पण मी कंट्रोल केला. चला तर हे आहे द चाटकी. ओमकारनगर चौकामधनं थोडं पुढे यावं लागेल तुम्हाला. आम्हाला नेहमी आवडते हे. मस्त डुबाकेवाला आहे. दहीपुरी भिजवून देतात, दह्यामध्ये भिजवून देतात. घ्या, नरम येऊन जाईल नाही. चला तर असा होता आजचा दिवस. त्याच्या पुढे आम्ही काही शूट नाही केलं बिकॉज दहीपुरी खाल्ली आणि मग जियाना झोपली सुद्धा. मग आम्ही दोघंच असंच बसलो आणि छान अशा गप्पा गोष्टी केल्या आणि घरी परत आलो. तर येस, आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा. बाय बाय. आणि जियाना बाय म्हणायला लगेच येते.